आज बलवडी येथे झालेल्या आमदार केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्या सोबत आहेत मोहिल शेठ. मोहिल शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगायला आज कसं नियोजन ठरलेलं? काय अचानक नियोजन ठरलं, रात्री घरची गाडी पळवायची आणि आज पळवून यश भेटलं गाडीला. आज सागर शेठ यांच्या गावचं मैदान होतं, आज घरचा साज पळवलाय, काय सांगायला याविषयी? घरचा साज पळवून एक नंबर केला. रात्री अचानक मध्ये पायरा झाला, मामांचा आणि सागर शेठने फोन केला, त्यांचं जुळून आलं. रात्री बैल भरला ना आलो लगेच मैदानाला. काय सांगायला सेमीला जे स्पीड दाखवलेलं त्याविषयी काय सांगाल? बैलाचा विषय कसा आहे, बैलाच्या अस्तित्वावर ते प्रश्न उचला की बैल त्यांना उत्तर देतो, मग ते कोणी घासाना. आणि सलग म्हणजे आता 3 मैदान तो तर गुलालातच आहे, काय सांगाल? नाही का आले, बैल रोज पळतोय, बैलाला विश्रांतीनं बैल प्रवास करतोय आणि एवढा प्रवास करून पण बैलाने आज सिद्ध करून दाखवलं की माझ्या अस्तित्वावरती प्रश्न आले की काय होतं ते. दादा, काय सांगशील जेव्हा जेव्हा त्याच्या अस्तित्वावर प्रश्न उभे राहिले किंवा हे गालबोट लागले किंवा त्याच्यावर बोट उठवले तेव्हा तेव्हा त्यानं करून दाखवले, काय सांगशील? सगळ्या महाराष्ट्राला माहिती, त्याच्या ज्या दिवशी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील प्रत्येकाला उत्तर देतो. त्या दिवशी जे बैलमाची जे मैदान झालेलं त्याविषयी काय सांगशील? त्या दिवशी काय सगळ्या कमिटीने निकाल दिलता आणि त्यानंतर आम्ही बैल पण भरून आलेली. परत कमिटीवाल्यांनीच मी सगळ्यांनी नेम बघूनच परत माघारी बोलावलं आणि ते त्यांनी पण त्यांच्या बैलाला मारलं होतं. ती व्हिडिओ पण होती त्यांच्याकडे. परत त्यांनी बोलावलं आणि आपल्याला निकाल दिला. म्हणजे जो निकाल होता तो कमिटीनं योग्य दिलेला? हो, योग्य दिला. आणि परत मग त्या ह्याच्यावर परत म्हणजे हे झालं की ऑब्जेक्शन घेण्यात आलं की बाबा तो निकालच नव्हता किंवा काय, तर त्याविषयी काय सांगशील? त्याविषयी म्हणजे काय, कमिटीने पाहिलाच आपल्याला, विलास दादांनी ही सगळी होती, त्यांनी पण आपलं सगळं बघूनच तेव्हा निकाल दिला होता. आणि त्यांनी निकाल घेऊन पण मैदानात ऑब्जेक्शन तरी ते गाडा मालक घेत होते. एकदा कमिटीने निकाल दिलाच. आम्हाला जर नसता दिला तर आम्ही डायरेक्ट बैल भरून आम्ही घरी गेलो असतो. आम्ही बैल भरून सुद्धा परत माघारी आलो. आणि म्हणजे त्याच म्हणजे त्याच मैदानात जेव्हा फायनलला गाडी पडली तेव्हा 1 आणि 2 नंबरला थोडस ड्रोनच्या ह्याला किंवा फायनलच्या व्हिडिओला ऑब्जेक्शन आलेलं. हेच म्हणजे तुम्ही म्हणजे संघटनेनं जो निकाल दिलाय तोच तुम्ही मान्य केला? परत तुम्ही ऑब्जेक्शन किंवा काय घेतलं नाही? काय नाही घेतलं. म्हणजे काय सांगाल? काय, जे कमिटीने आम्हाला जे निकाल दिला आम्ही तोच निकाल मान्य केलेला आहे. दुसरं काय असं आमच्या मनाने आम्ही काय दुसरं काय केलेलं नाही. जे कमिटीने आम्हाला सांगितलं तसंच आम्ही केलेलं आहे. आणि विलास दादांविषयी काय सांगशील? म्हणजे जे त्या दिवशी मैदानात उपस्थित होते, निकाल कसे दिलेले गेले? निकाल तर ते सगळ्यांनाच माझे विलास दादा कसे निकाल देतात, जे हाय रिक्सर तेच निकाल दादांनी दिलेला आहे. आणि त्यांच्याच तालुक्यातलं मैदान होतं, कसं पार पडलं, काय सांगशील त्याविषयी? ते मैदान बी चांगलं पार पडलं. आणि निकाल कसे देण्यात आले? निकाल बी चांगले दिले त्यांनी. धन्यवाद दादा. धन्यवाद.